ही कुठेतरी भेटले ना आपल्याला. गावली कुठे? हा मोठी बहिणीच आहे. एकदा आमचा बाथरूम सिंगर यस तो बाथरूम सिंगर. बोल मामा देणार पार्टी. पार्टी देणार हो मामा आमचा. हेच बघू शकता ट्रॅफिक किती आहे आणि मूर्खही रॉंग साईडून येतात. हे बघा सगळेच जण आहेत. बघू शकता राहुल भाई सुद्धा आले दर्शनाला. मध्ये आपण बोलतो आपल्या भाषेत ती बघा. साईज मस्त आहे यांची. दोनच भेटल्यात याच साईजचं पाहिजे मिनिमम तरी. बघू शकता. आणि हे बघा अति मूर्खपणा येणारी रॉंग साईड. कशावरून आलं माहिती आहे का? गटरावरून आलं बघा. आणि इकडे मम्मीने मस्तपैकी ऋषींची भाजी बनवलेली होती. काहीतरी आहे ऋषींची भाजी तसेच टाईपमध्ये. आणि बघू शकता हा अमेरिकन ड्रायफ्रूट आणि युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 2 का 3 दिवसानंतर मी ब्लॉग चालू केला आहे आणि बस सांगता पंखाला तर की आमचं चाललं शूट. इकडे बघू शकता मस्त असं कपड्यांचं शूट केले बाईचे. नाव बिव मी नंतर रिव्हील करील आता सांगत ना. त्याच आमच्या बाईला घेऊन जायला येणार आहेत. मस्तपैकी दाखवतो तुम्हाला आणि आपल्याला शूट करायचे रील. इथं बसले मस्तपैकी पावडर बिवडर लावून. अशी हिरोईन दिसतं का ना? नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा बाथरूम सिंगर गेला आहे आतमध्ये आंघोळ करायला. आणि आवाज आला नका दाखवला. दुसरा गाईज बघितलं बाथरूम सिंगरचा फक्त त्याचा फोटो डोर होता म्हणून दाखवला ना. आता आतमधलाच दाखवला असता. त्याला माहित नाही मी शूट करतो. आल्यावर त्याला दाखवीन. कोणी कोणी बाबलूला आमची कोणी? कुठे चालली तू? राक्षया खाऊ नको. तुझे हिला कुठे बघले यार की वाटते मी. ही कुठेतरी भेटले ना आपल्याला. गावली कुठे? हा मोठी बहिणीच आहे. गावली मग एकदा आमचा बाथरूम सिंगर यस तो बाथरूम सिंगर. बाथरूम सिंगर तू. दिवस दुसरा म्हणजे 5 ते 6 दिवसांनी ब्लॉग शूट करते. आज मम्मीने बनवल्यात मस्त अशा इडल्या बघू शकता. बघा इडल्या आहेत. इथं पेज आहे इथे चटणी. आता पहिला इडल्या तोडून घेतो मस्तपैकी आणि खाता. पण जायचं कामानिमित्त बाहेर. आली काही कारणास्तव आपलं ब्लॉग घेत नाही आली. थोडा पर्सनल रिझन. थोड्या दिवसात कंटिन्यू ब्लॉग चालू होतील. स्टे ट्यून राहा आणि तुम्हाला मस्त मस्त असं ब्लॉग बघायला भेटेल. हेच फायनली निघालं आता. जायचं हरेश त्यांच्या घरी. तिथून जायचे त्याच्या सासूकडेला. मग शिवून बाहेर गेलेलो पण वेळ काय भेटत ना ब्लॉग बनवायला म्हणून मी काही ब्लॉग बनवत नाही. चला जाऊ डायरेक्ट आता त्यांच्या घरी. तिथून दाखवतो तुम्हाला पहिला रोडचा नजारा आणि मग पुढं काय होतं ते बघायला भेटेलच. हेच बघू शकता. आता आम्ही निघालो मस्तपैकी. काय एक माकड आलेला आहे इकडे. माकडच होतो त्याला अभ्यास येत नाही. तरी बोलतो ABCD. उसा पोऱ्या. किती वर्षाचा? 2.5 वर्षाचा बोलता ना. असं 8वीला झाला तर 1 वर्षाने. त्याला येत ना बोलता अजून. याला ना हे लग्नाचं होला तर 2 दिवसांनी. आम्ही चालले याचे मामाचे. मामा पार्टी देणार आपल्याला. हा बोल जोरान जोरान बोल. बोल मामा देणार पार्टी. पार्टी देणार हो मामा आमचा. आम्हाला पार्टी देणार म्हणून चालले आम्ही मामाचे. तर बायकर असं बायकर देणार. दादा आम्ही आले नाक्यावर. कुठे आले आपण नाक्यावर?
मामाच्या जायचं आपल्या मामाच्या. आता पाणीपुरी घ्यायला बसल्या मस्त वेगळी इथं. पाणी विथ पाणीपुरी ना, शेवपुरी, पाणीपुरी शेवपुरी. हां, मनोजची इथं आलं मस्तपैकी पाणीपुरी घ्यायला. पाणीपुरी सांगितलं त्याला बनवायला, शेवपुरी. आणि इथं 4 साडेचार झाले बघा. या टायमाला चालू होतं तर 7 ते 7:30 वाजेपर्यंत, म्हणजे 3-3.5-3-3.5 तासामध्ये सगळं काही संपतं याचा. एवढी टेस्टी पाणीपुरी असतात. हेच बघू शकता ट्रॅफिक किती आहे. आणि मूर्खही रॉंग साईडून येतात नाही बघा. सगळीच जण आहेत त्याच्या चॉकलेट डे बोऱ्याला. हे बघा पूर्ण ट्रॅफिकच जामच जाम. फायनली पोचलो आपण मस्तपैकी फार्म हाऊस. हो मामाचे फार्म हाऊस हो ना हर्ष. मम्मीने टाकले, आईने टाकले. फायनली आता निघालो इथून मस्तपैकी. आणि इथं पकडतो बारीक बारीक चिंबोऱ्या. आता इथून चाललो आम्ही करवले गावच्या शनी मंदिरावर. चला तर आम्ही तिघं चाललो मस्तपैकी. आता आणि तो वाट बघतो बिचारा तिथून. हे मागे बस, चल मागे बस, मागे चल. पोलीस असतात. काहीच बघू शकता पावसातला क्रिकेट. रबरचा बॉल बघू शकतो तुम्ही. मस्त असा खेळला. असा ग्राउंड असला ना तर खेळायला मजा येतं. पण आता काय आपल्या इकडे ग्राउंडच राहिलं ना. मस्तपैकी पीच काही कॉन्क्रीटचा गेलेलं आहे बघा. आता कसा मारतो बॉल. हो फायनली आता आपण पोचतो मस्त ब्राह्मण करवले गावचे शनी मंदिर समोरच मंदिर आहे. आपला पाऊस सुद्धा पडले. आणि इथं राहुल भाईची पण गाडी आलेली बघा 1001. बघू शकता राहुल भाई सुद्धा आले दर्शनाला. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आज गर्दी खूप आहे आणि पाऊस पण मस्त टायमावर झालेला. मस्त असं दर्शन होतं. नेहमी या तुम्ही. आणि जर तुम्हाला आंघोळ करायची असेल तर इथून बघा भगवं वस्त्र आणि कालवस्त्र परिधान करूनच तुम्ही जाऊन मंदिरात दर्शन करू शकता. म्हणजे शनिदेवाच्या चौथ्यावर जाऊन दर्शन करू शकता. हेच बघू शकता एक साईडला शेंड्या लावलेत आणि हे साईडला लावायला चालू केले. म्हणजे हे बघा समोर बघू शकता तुम्ही मस्त असं. आता मग अशी उकल म्हणजे नांगर फिरवलेलं आणि आता बघा लावायला घेतलं सगळं. काही जण आव्हान सुद्धा खणतात, काही जण लावून म्हणजे लावणी सुद्धा चालू आणि आव्हान सुद्धा चालू. हे बघा इथे आव्हान खंडायला घेतलं म्हणजे काढायला घेतलंय. मग इथून मूठ बांधून ते दुसरे आपल्या कुठं शेत असतील किंवा याच्यातच असेल तर लावतील. तुम्हाला दाखवलं बघा आता इथं सगळं बांधावला गवत आहे ना तो काढायला घेतलं बघा. समोर इथं गवत काढायला घेतलं बघा. अजून आव्हान आलं नाही प्रॉपर. कसं दिसतं एक नंबर. तर काहीच फायनली पोचलो आम्ही नारिवली आणि उत्तर शिव गावाच्या मध्ये जिथं ब्रिज आहे ना रेल्वे क्रॉसिंगचा. हे बघा इकडे मासे पकडतात. बघूया आपण, आपल्याला पण मासे पकडायला यायचं आहे. तर भेटत असतील तर नक्की हो आपण. त्याला बघू त्यांना किती भेटले बिचाऱ्यांना. भरपूर जण आहे. या बाजूला 2-3 आहेत, त्या बाजूला बसले अर्ध्या ब्रिजच्या. आणि बघा काला मासा आणि एक नारशिंगाली आपण बोलतो आपल्या भाषेत ती. बघा साईज मस्त आहे यांची. 2च भेटल्यात. याच साईजचं पाहिजे मिनिमम तरी. जिवंत आहे अजून. इथं पकडा. लोकेशन भारी अशी रिव्हर वूड पार्क लोढा. बरोबर ते त्याही पण पकडलं ते साईडला. बघ तिथं चाललंय. लवकर यायला लागेल आपल्याला. मग काहीच निघालो तिथून. आणि आता तुम्हाला अंडरपास जातो ना त्याची सगळी पत्र उघडायला ती बघा. म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम केलं असं तुम्ही विचार करा. आता 2-3 वर्ष झाले चांगला. आता या हवेमध्ये पूर्ण उडालेत. अर्धी इकडे पडले ते बघा. अर्धी कोणी उचलून नेले असतील तर ती वेगळी. चला आता आपण जा. मस्त रिक्षा लावले आपण. समोर येणार आहोत. थोडा ब्लॉक पुढे मागं होईल बघायला तुम्हाला. तर काहीच फायनली पोहोचलो घरी.
आता जाऊ वरती थोडा फ्रेश होता. हो उद्या आहे संकष्टी चतुर्थी. ब्लॉग पुढं मागं होतील थोडं. उद्या 2 ऑगस्ट आहे. म्हणजे बघा कधी ब्लॉग टाकलेले मी आता टाकतो कधी. शूट कधी करतोय आणि टाकेल कधी. वेळच नाही भेटत त्याच्यामुळे. आज वेळ भेटलेला थोडा फ्री होतो म्हणून गेलेलो त्याच्यासोबत. उद्या जायचं आपल्याला चिरण्याला. फिक्स नाही अजून, कन्फर्म नाही. तर प्लॅन सक्सेसफुल झाला तर जाऊ चिरण्याला. उद्याचं चिरण्याचा सुद्धा ब्लॉग बनवू मस्तपैकी संकष्टी चतुर्थीचा. तर काहीच बघू शकता फुल ट्रॅफिक. जागा आलत नाही. तो कल्याण फाटा बंटी शंटी हॉटेल समोर बघू शकता. आणि हे बघा अति मूर्खपणा येणारी रॉंग साईड. कशावरून आलं माहिती आहे का? गटरावरून आले आणि रॉंग साईड. आत्ता गाडी लाईन आणले. फायनली दहीसरला पण जाऊन तिथून आरेशनं गेलं. फुल ट्रॅफिकमध्ये जाम म्हणजे जाम कंटाळलो. मग अशी गेलेलो तेव्हा. तर चला आता पोचलो आहे घरा. पहिलं जेवण करून घ्यायचो मस्तपैकी आणि मग बघू पुढं काय. उद्याचा प्लॅन अजून फिक्स नाही कारण की हरेशच्या पोराचा म्हणजे थोडा तब्येत डाऊन आहे म्हणून बघूया. जर झाला सक्सेस तर उद्या जाऊ पण चिरण्याला. फायनली आता पुन्हा चाललो कुठे माहिती आहे का? आपल्या गावदेवी आईच्या मंदिराची इथे आईस्क्रीम खायची लागले तर आता बघूया. मिक्स आईस्क्रीम घेतो. अमेरिकन ड्रायफ्रूट आणि मांजर गेली होती. अमेरिकन ड्रायफ्रूट आणि आपला राजभोग मिक्स करून घेतो. बघूया. ट्रॅफिक नसली पाहिजे. मेन म्हणजे ट्रॅफिकचं जाम लोच आहे आमच्या इथं चालू आहे सध्या. चला जाऊ पटकन जाऊ ना. पाऊस पण थांबले मस्तपैकी. मगाशी भिजलो तरी थोडा कुठलो आपण पावले मंदिराच्या इथं. आणि बघा याचा आईस्क्रीम बनवलं घेतलं आणि ट्रॅफिक एवढी लागली ना अक्षरशः. एवढे मोठा कंटेनर आले HP चा. त्याला लाईट नाही, हेडलाईट नाही. तुम्ही विचार करा कसं चालवत असतं. आणि फुल सगळ्या कंटेनरच कंटेनर. दिवसा पण असतात कंटेनर आणि रात्री पण. बघू शकतो तुम्ही. रस्ता क्रॉस करायला भीती वाटते. डेंजर एकदम. बघूया आता किती वेळ लागतं. आत्ता तर येता मला आहे तर 2 मिनटाचा रस्ता. 7 ते 8 मिनटं गेलं. आईस्क्रीम आणि आलो घरी. ट्रॅफिक जाम होती म्हणून मी तिथून निघताना काय शूट केला ना. बरोबर डायरेक्ट घरी जाऊनच करतो कारण की पाऊस पण उठलेला अजून आला ना. थेंब पडत होता. बरं चला तर जातो पटापट खाऊन घेतो. आणि इकडे मम्मीने मस्तपैकी ऋषींची भाजी बनवलेली होती. काहीतरी आहे ऋषींची भाजी तसेच टाईपमध्ये. आणि बघू शकता हा अमेरिकन ड्रायफ्रूट आणि आपला राजभोग आहे. पटापट जाऊ खाऊन घेतो. भेटतो डायरेक्ट थोड्या वेळाने. हेच बघू शकता आम्ही खाल्लं. मम्मी बघा आता खायला बसलो. बघ खा. हसू आवरत नाही आमच्या मम्मीला. खूप दिवसातून तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसले असं. बघा एक झोपले, एक दोघं जण कामाला गेले. तर काहीच फायनली सकाळी जायचं ठरलं आता आमचं. आता बघू सकाळी लवकर उठू त्याच्यावर डिपेंड आहे. तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या असेल नवीन ब्लॉगमध्ये. चला बघा.